नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कागलचं राजकारण पेटलं, कोणाला भाजलं आणि कोणाचं शिजलं या विषयावर आपण बोलत आहोत। गेल्या 6 भागांमध्ये आपण कागलच्या राजकारणाचा एकूण आढावा घेतला। हा आज आपला शेवटचा भाग आहे आणि त्यामध्ये मुश्रीफांच्या एकूण भविष्यातील वाटचालीचा वेध घ्यायचा प्रयत्न करू आपण। कारण मुश्रीफांनी आतापर्यंत कागलपुरतं बोलायचं झालं तर विक्रमसिंह घाटगे आणि सदाशिवराव मंडलिक या दोन्ही गटांशी वैरत्व पत्करलेलं होतं। कधी यांच्याबरोबर कधी त्यांच्याबरोबर अशी त्यांची राजकीय वाटचाल सुरू होती। आजच्या घडीला त्यांनी विक्रमसिंह घाटगे यांचे चिरंजीव समरजित घाटगे यांच्याबरोबर जुळतं घेतलेलं आहे। यापूर्वीच माजी आमदार संजय बाबा घाटगे यांना आपलंसं करून घेतलेलंच आहे। पण ह्या जरी आजच्या जमेच्या बाजू असल्या तरी भविष्यातील राजकारण पाहता मुश्रीफांना काही प्रमाणात झळ पोहोचू शकते असे संकेत दिसतात। त्याचं कारण म्हणजे मुश्रीफ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं चंदगडमध्ये भाजपाचा पंगा घेतलेला आहे। चंदगडचे आमदार जे भाजपाचे सहयोगी आमदार आहेत शिवाजी पाटील यांच्याबरोबर पंगा घेऊन त्यांनी त्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर युती केली। हा झाला चंदगडचा विषय। कागलचा विषय पाहायचा झाला तर कागलमध्ये मात्र मुश्रीफ यांनी शरद पवार यांना इंगा दाखवलेला आहे असं म्हणता येईल। जणू काही कागलमधून शरद पवारांची राष्ट्रवादी हद्दपार केल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असणारे समरजित घाटगे यांच्याबरोबर युती केल्याने शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे की समरजित घाटगे हे आमचे सक्रिय सभासदच नव्हते। मग आता कागल तालुक्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं कोण आहे असा प्रश्न उपस्थित होतो। हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निश्चितच उभारी दिलेली आहे। कारण हसन मुश्रीफ यांचा एक प्रबळ गट कागल तालुका आणि कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। एकूण हे राजकारण पाहता भविष्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इंगा दाखवून भाजपाचा पंगा घेऊन हसन मुश्रीफ नेमकं काय साध्य करणार ही मोठी समस्या त्यांच्या पुढे येऊ शकते। कारण संजय बाबा घाटगे हे जरी त्यांचे मित्र असले आज तरी ते भारतीय जनता पक्षाचे सक्रिय नेते झालेले आहेत। संजय बाबा घाटगे आणि त्यांचे चिरंजीव अमरीश घाटगे यांनी भारतीय जनता पार्टीत थेट प्रवेश केलेला आहे। हा प्रवेश घडवून आणण्यासाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांनी त्यावेळी प्रयत्न केले होते। चंद्रकांत पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातूनच संजय घाटगे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला होता आणि संजय घाटगे यांना मुंबईपर्यंत नेण्याचं काम हे चंदगडला युवा नेते असलेले संग्राम कुपेकर यांनी केलेलं होतं। या सर्व घडामोडी पाहता कागल, गडिंग्लज आणि चंदगडमध्ये मुश्रीफांना आता आपलं स्थान भक्कम ठेवण्यासाठी काही वेगळे डावपेच खेळावे लागणार आहेत। कारण कागल विधानसभा मतदारसंघाला लागूनच राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघ आहे की ज्यामध्ये प्रकाश आंबेडकर आमदार आहेत आणि ते आज कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत। प्रकाश आंबेडकर हे सदाशिवराव मंडलिक यांना एकनिष्ठ गुरु मानतात। सदाशिवराव मंडलिक यांच्या विचाराचे पाईक आहोत असे सांगतात। एक वेळ संजय मंडलिक सदाशिवराव मंडलिकांच्या विचारावर कमी प्रमाणात चालत असतील पण प्रकाश आंबेडकर मात्र भक्कमपणे सदाशिवराव मंडलिक यांच्या राजकीय पावलावर पाऊल टाकून आपलं भविष्य घडवत आहेत। ह्या एकूण घडामोडी पाहता मुश्रीफांना चारी बाजूने घेरण्याचा प्रयत्न महायुतीतूनच झालेला आहे हे मात्र स्पष्टपणे दिसून येत आहे। म्हणून मुश्रीफांच्या आता भविष्यात कशा चाली राहतात आणि त्यांना आपलं नेतृत्व टिकवण्यासाठी कोणत्या पटावर कोणत्या आघाड्या घ्याव्या लागणार हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते भविष्यात आपल्याला पाहावं लागणार आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।